स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये। आज आपण कृषी सेवक ग्रामसेवकसाठी महत्त्वाचे असे प्रश्न पाहणार आहोत। कृषी सेवकची आता 4-5 दिवसावर परीक्षा आली आहे। त्याच्या अगोदर आपल्याला 500 प्लस प्रश्नाचा सराव करून घ्यायचा आहे। आतापर्यंत आपले 240 प्रश्नाचा सराव झालेला आहे। आज आपण 241 पासून पाहणार आहोत। टारफुला हे टिंबटिंबवरील अर्ध परजीवी तण आहे। पर्याय क्रमांक सी ज्वारी। चला पुढचा प्रश्न पहा। प्लिमथ रॉक ही अमेरिकनची प्रसिद्ध जात आहे। आता कोणती जात आहे ते सांगा। प्रत्येक प्रश्नासाठी 3 ते 5 सेकंद मिळतील। त्याच्यामध्ये चेक करा काय येतं काय नाही येत। ठीक आहे, 3 ते 5 सेकंद घ्या, स्वतः चेक करा। परीक्षा जवळ आलेली, जमतंय का नाही जमतंय, नसन जमत तर अभ्यास वाढवा। चला पर्याय क्रमांक डी कोंबडी। चला पुढचा प्रश्न पहा। कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्र जागृतीचे कार्य करणाऱ्या यांना आपण राष्ट्रसंत म्हणून ओळखतो। आता मला सांगा, महत्त्वाचं सांगतो तुम्हाला, याच्यामध्ये जे असे प्रश्न दिसतात तुम्हाला, काही जास्त घेणार नाही मी, 2-3 प्रश्न असे घेणार आहे, बाकी सगळे तांत्रिकचे घेणार आहे। पण हे 2-3 जे प्रश्न भेटतील तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये ते एवढे महत्त्वाचे राहणार आहे, परीक्षेच्या उद्दिष्टानं विचारतातच। ठीक आहे, काही ना काही भाषांतर चेंज करून विचारता, म्हणून मी असे प्रश्न घेतोय, म्हणजे तुम्हाला प्रश्नाची लेवल पण समजून जाणार। पर्याय क्रमांक बी तुकडोजी महाराज। पुढचा प्रश्न पहा। राष्ट्रीय डेअरी संशोधन संस्था भारतात कुठे स्थापित आहे? मी पाठीमागच्या वेळेस कोणी केले काय केलं सगळं तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये, जे आता 4-5 दिवसापासून चालू आहे आपलं 500 प्लस सिरीज, त्याच्यामध्ये झालेला आहे प्रश्न, माहिती आहे। पर्याय क्रमांक सी कर्नाळ। चला पुढचा प्रश्न पहा। गाईच्या दुधात असणारे प्रमुख कार्बोहायड्रेट्स कोणते? पर्याय क्रमांक सी लॅक्टोज। पुढचा प्रश्न पहा। शुगर बेबी, आशाई यमाटो, आर्का माणिक, आर्का ज्योती व दुर्गापूर मिठा या खालीलपैकी कोणत्या फळाच्या जाती आहेत? हा प्रश्न ना आपला भरपूर वेळेस रिपीट झालाय। तुम्हाला याचं उत्तर कमेंट्समध्ये सांगायचं। आता जेवढे रिपीट प्रश्न होत आहे, 10 वेळेस विचारताय, परत विचारताय, आपल्या व्हिडिओमध्ये पण परत येत आहे, म्हणजे 100% एवढा महत्त्वाचा प्रश्न आहे, इम्पॉर्टंट 100%। ठीक आहे, फक्त भाषांतर चेंज करताय, त्याचं उत्तर काय करायचं कमेंट्समध्ये करा। तुम्हाला शिकायची इच्छा असेल तर करा कमेंट्स, नसेल इच्छा तर नाही केले तर काही नाही, पण समजून घ्या। कमेंट्स केले तर आयुष्यभर लक्षात राहील, मी करून भाऊ तुम्हाला लाईक। आणखीन महत्त्वाचं, ज्यांना जमत नसेल तर तुमची कमेंट्स पण शिकून घेतील। ठीक आहे, हे तर चांगलं काम करा, स्वतःसाठी पण दुसऱ्यांसाठी पण। येत असेल तरच उत्तर द्या। ठीक आहे, नसन येत तर चुपचाप जाऊन मागून घ्या याचं उत्तर काय आहे। ठीक आहे, जेवढे आता मिळतील प्रश्न असे त्याचं आपण असंच करू, ते तुमच्या अंगावरती सोडून देऊन। आणि नसन जमत ना तर व्हॉट्सअपवरती मेसेज करा, मला विचारा। ठीक आहे, नसन तर जमत तसं पण तर यूट्यूबवरतीच कमेंट्स करा, तिथं पण उत्तर देऊन टाकून तुम्हाला मास्तर याचं उत्तर सांगा। पुढचा प्रश्न पहा। फळे पिकवण्यासाठी टिंबटिंब या रसायनाचा वापर करतात। पर्याय क्रमांक बी इथिलीन। चला पुढचा प्रश्न पहा। बहार क्रियेत दिल्या जाणाऱ्या पाण्याच्या ताणाचा कालावधी कशावर अवलंबून असतो? पर्याय क्रमांक सी मातीची जलधारण शक्ती। सोपं। चला पुढचा प्रश्न पहा। कांदा पिकातील अवेळी आलेल्या फुलाऱ्यास काय म्हणतात? प्रश्न समजतोय? अवेळी आलेल्या फुलाऱ्यास काय म्हणतात एवढंच सांगायचं आहे। प्रश्न वाचता वेळेस लगेच डोक्यात डायरेक्ट फिटच झाला पाहिजे तरच उत्तर निघणार। जर प्रश्न वाचता वेळेस कन्फ्यूज झालं, तुम्हाला परत वाचायची वेळ आली, समजून घ्या गोंधळ होतंय। ठीक आहे, एवढं रिव्हिजन करा सध्याला, एवढं मागचे प्रश्न पहा की तुमचं प्रश्न वाचतात डायरेक्ट डोक्यात फिट आणि डायरेक्ट उत्तराकडे गेले पाहिजे। तुम्ही उत्तर कोणतं राहणार तर कळतं? पर्याय क्रमांक ए डेंगळे। पुढचा प्रश्न पहा। भारतात मध्यवर्ती शेळी व लोकर संशोधन संस्था कोणत्या ठिकाणी आहे? याच्यावरती 4-5 वेळेस प्रश्न विचारलेला आहे, पण प्रश्नाचे भाषांतर चेंज करून तशाला तसा प्रश्न पडलेला नाहीये। ठीक आहे, एकदा काय विचारलेलं आहे, संस्था कोणत्या ठिकाणी आहे, फक्त ठिकाण विचारलं, कुठं राज्य विचारलं किंवा तालुका विचारला किंवा जिल्हा विचारला, याच्यानं कन्फ्यूज व्हायचं नाही। ठिकाणी काय दिलेलं आहे? पर्याय क्रमांक डी। आता अंबिका नगर काय आहे? सिंपल आहे, नगर काय तालुका आहे का जिल्हा आहे काय राज्य आहे हे तर माहिती पाहिजे। ठीक आहे, याचा अभ्यास करावा लागतो, पाहावा लागतं। आता अंबिका नगर एवढं एक सर्च मारलं ना तुम्ही गुगलवरती पण यूट्यूबवरती पण सगळं मिळून जातं रे। पण तुमचं कसं चाललंय, आपलं चालू आहे तसं चाललंय तसं नाही। आता सध्याला 4-5 दिवस राहिले ना,
लगेच थोडंसं अभ्यास करायचा. याच्यावरती प्रश्न आला ना फक्त का भाषांतर चेंज करून या अंबिकानगरच्या जागी काय करणार ते राज्य टाकून देणार, तालुका टाकून देणार. नाही काय तालुका आहे का जिल्हा आहे सांगा कमेंट्स करून. ज्यांना येत असेल ना याचं कमेंट्स करा. ठीक आहे, तुमचं नॉलेज वाढणार. करा भलं केला अभ्यास तर तुम्ही. पुढचा प्रश्न पहा, मेंढीची पुढीलपैकी कोणती जात, काय म्हटले कोणती जात जास्त पाऊस आर्द्रता असलेल्या प्रदेशात गाव धरू. पर्याय क्रमांक डी बन्नूर. चला पुढचा प्रश्न पहा, सर्वसाधारणपणे जनावरांना होणारा लाळ खुरकूत हा रोग, का म्हणले लाळ खुरकूत हा रोग पुढीलपैकी कोणत्या जनावरांना अथवा पक्ष्यांना होत नाही. पहा शांत प्रश्न वास्तवच का आला शब्द पाहून घ्या. आला तरच पकडायचं, खाली येतं वयस शब्द लक्षात राहू द्या. प्रत्येक मी तुम्हाला कारण डोक्यामध्ये टाकतोय, डोक्यामध्ये टाकायचंच आहे मला तुम्हाला. का बरं की हा प्रश्न तुम्हाला विचारतो नाही हाय याच्यानंच गोंधळ करतो बरं का. ठीक आहे, लक्षात राहू द्या. मग हे गोंधळ न करण्यासाठी चुपचाप पाहायचं आणि मग खाली यायचं. पर्याय क्रमांक डी कोंबड्या. चला पुढचा प्रश्न पहा, उदासीन जमिनीचा pH किती असतो. आता pH मास्तर आम्हाला रेंजमध्ये माहिती आहे, रेंजमध्ये. ठीक आहे, आम्हाला रेंजमध्ये माहिती आहे. मग याच्यामध्ये तर रेंज दिलीच नाही. आता यांना तर डायरेक्ट लिहूनच दिलं, डायरेक्ट आपल्याला रेंज तर दिलीच नाही. मग अशा वेळेस काय करणार तुम्ही मास्तर. हे तर लय कन्फ्यूजचा प्रश्न आला. अशा वेळेस शांत चित्त ठेवायचं. मला सांगा 7पेक्षा कमी असू शकतं का. नाही मास्तर थोडं जास्त पण आहे. जास्त असू शकतं का. नाही मास्तर 7पेक्षा कमी पण आहे. 14 असू शकतं का. हे तर बिलकुलच राहणार नाही. हे दोनमध्ये तुम्ही कन्फ्यूज होणार. मग याच्यामध्ये मला सांगा, द्या टिक करून. सोपं. कृषी तज्ज्ञ जे असते त्यांना आन्सर कीमध्ये सुद्धा 7च दिलेलं आहे. सोपं, लक्षात राहू द्या. असं जर प्रश्न आला तर कन्फ्यूज व्हायचं नाही. नंतर तुम्ही म्हणशाल मास्तरांनी एवढे प्रश्न घेतले आणि मास्तरांना सांगितलंच नाही, हा प्रश्न तर घेतलाच नाही, फक्त रेंज दिली होती, रेंज नाही, असं पण प्रश्न येऊ शकतो. चला पुढचा प्रश्न पहा, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लाकडी रंगीत खेळणीसाठी. आता हे प्रश्न कशा घ्यायचे कारण याचे नॉलेज वाढलं पाहिजे तुम्हाला. प्रश्न येतोय ना परीक्षा तर पाहून घ्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लाकडी रंगीत खेळणीसाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण टिंबटिंब इथे आहे. चला सांगा. पर्याय क्रमांक ए सावंतवाडी. चला पुढचा प्रश्न पहा, केळीवरील पूर्णगुच्छ रोगाचा प्रसार टिंबटिंब या कीटकामुळे होतो. हे बघा, मी जास्तीत जास्त प्रश्न तुमच्या अंगावर सोडणार आहे. आता ज्यांना येत नसेल ना इथंच कमेंट्स करा, काही प्रॉब्लेम नाही. यूट्यूबवरती केले मी उत्तर देऊन टाकून तुम्हाला. हे जे मी तुम्हाला देतोय ना तुमच्या अंगावरती प्रश्न, हे वारंवार विचारलेले, परत विचारलेले. मी काय केलेलं आहे, यांना तुमच्या अंगावर सोडतो. का सोडतोय, परत विचारलं होतं. याच्यातून उत्तर सांगा, व्यवस्थित सांगा. जे यांना येत असेल कमेंट्स करा, ज्यांना येत नसेल ते बिचारे शिकून घेतील. ठीक आहे. आणि ते जर कोणाचंच जमत नसेल तर मी आहे ना भाऊ, मी तू फक्त मेसेज करा, मास्तर आम्हाला हे 255चं प्रश्नाचं उत्तर सांगा, मी सांगून देईन. चला पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणते शहर हिमरू शालीकरिता प्रसिद्ध आहे. हे पहा, प्रश्नाची लेवल समजली का, कसं विचारलं. हिमरू शालीकरिता प्रसिद्ध आहे, असे पण प्रश्न येऊ शकता. आता काय झालंय माहिती आहे ना. हां, मग पर्याय क्रमांक तेच राहणार रे, द्या टिक करून. छत्रपती संभाजीनगर. चला पुढचा प्रश्न पहा, टिंबटिंब रोजी जागतिक व्यापार संघटना WTO ची स्थापना झाली. कधी झाली. पर्याय क्रमांक ए 1 जानेवारी 1995. चला पुढचा प्रश्न पहा, कृषी उत्पादनाचे मूलभूत साधन टिंबटिंब हे आहे. कोणते साधन आहे ते सांगा. चला आता कृषीसाठी महत्वाचं कोणतं राहणार आहे, भूमी ना. ठीक आहे. आता भूमी एवढी महत्त्वाची राहणार, मला सांगा ना, भूमीशिवाय काय आहे का कृषी उत्पन्नाचं काय होऊ शकतं का. बिलकुलच होणार नाही ना. एक लॉजिक पण लावलं तर उत्तर निघतोय, पण तुम्ही परीक्षेत गोंधळून जायचं नाही. हे तुम्हाला ऑप्शन दिसणार नाही, फक्त हेच ऑप्शन देईन, पण त्याला पण दुसऱ्या भाषेत विचारू शकता. त्या टायमाला भूमीचं पण लक्षात राहू द्यायचं. भूमीला काय म्हणतं दुसरी भाषा माहिती आहे का, समानार्थी शब्द. हे सगळं व्यवस्थित माहिती असलं ना तर तुम्ही परीक्षेत पास होणार. नाही तर फक्त हेच असं रट्टा मारून जाणार तसं नाही. मी काय म्हटलं, प्रश्न 30 ते 50% रिपीट होता. 30 ते 50% म्हटलं मी तुम्हाला, पण तो त्याचं लॉजिकनं विचारले असतं, फक्त लॉजिकनं. ते लॉजिक तुम्हाला कळलं पाहिजे, हे कसं लॉजिकनं विचारताय, कसं नाही. मी काय करणार आहे, घेणारच आहे तुम्हाला, व्हिडिओच्या लास्टला सांगणारच आहे काय 30 ते 50चं लॉजिक कसं असतं, काय असतं, हे आपण व्हिडिओच्या शेवटी पाहू. चला पुढचा प्रश्न पहा, ऊस हे टिंबटिंब प्रकारचे पीक आहे. पर्याय क्रमांक बी C4. चला पुढचा प्रश्न पहा, हिंदू पंचांगानुसार नारळी पौर्णिमा हा सण टिंबटिंब महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी साजरा करतात. प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, उत्तर तर द्यावं लागेल. मास्तर असे कसे प्रश्न विचारता, काही प्रश्न विचारू शकता.
दैनंदिन जीवनाचं आहे, दररोज कॅलेंडर पाहतोय, आज काय ते पण पाहतोय, नारळी पौर्णिमा पण माहिती आहे, मग उत्तर तर माहितीच पाहिजे ना. मग सांग पर्याय क्रमांक काय येणार? श्रावण. चला पुढचा प्रश्न पहा. महाराष्ट्रातील टिंबटिंब हा विभाग पूर्वी निजामाच्या संस्थानाचा भाग होता. आता हा कोणता भाग होता? इतिहास माहिती आहे? शब्बाश. मग 100% उत्तर पाहतच देणार. कोणता? मराठवाडा. चला पुढचा प्रश्न पहा. अंजिराची टिंबटिंब ही जात महाराष्ट्रात विशेषत्वाने प्रचलित आहे. अंजिराची जात सांगायची रे प्रचलित. चला सांगा महाराष्ट्रात कोणती प्रसिद्ध आहे? पर्याय क्रमांक ए पुना फिग. चला पुढचा प्रश्न पहा. महाराष्ट्रात बुलढाणा जिल्ह्यात का म्हणलं? बुलढाणा जिल्ह्यात असलेल्या खाऱ्या पाण्याचे सरोवर टिंबटिंब हे आहे. हे आपण जेव्हा 50ची सिरीज केलेली, स्टार्टिंगचे जे व्हिडिओ पाहिले असून तुम्ही त्याच्यामध्ये याचं जे सरोवर आहे ठीक आहे त्याच्याबद्दल सविस्तर माहिती सांगितलं असतं. कसं पडलं, काय पडलं, हे तयार झालेलं आहे, केवढं मोठं आहे, गोल्ड राऊंड. यूट्यूबवरती सर्च केलं ना पाहण्यासारखं. भारतात नाही ठीक आहे, मी काय म्हणलं भारतात नाही, महाराष्ट्रात नाही, हे पूर्ण जगाच्या इतिहासामध्ये भूगोलामध्ये हा प्रश्न येतोय ठीक आहे. इतिहासामध्ये भूगोलामध्ये प्रश्न येतोय. पर्याय क्रमांक बी लोणार हा प्रश्न इतिहासामध्ये येतोय म्हटलं मी, भूगोलामध्ये पण येतोय. जगाच्या भारताच्या पण, जगाच्या पण आणि महाराष्ट्राच्या पण, एवढा महत्त्वाचा प्रश्न आहे हा ठीक आहे. याचं मी स्पष्टीकरण आपल्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे ठीक आहे. पाठीमागचे ज्यांना आपले रेग्युलर व्हिडिओ पाहतात त्यांना सगळ्यांना माहिती आहे. लोणार. चला पुढचा प्रश्न पाहू. तुतीचा पाला रेशीम किड्यांच्या कोणत्या अवस्थेत खाद्य म्हणून देतात? कोणता पाला? चला सांगा. तुतीचा बरं का, तुतीचा कोणता पाला? पर्याय क्रमांक ए अळी. चला पुढचा प्रश्न पहा. अनारदाना ही टिकाऊ पदार्थ टिंबटिंबापासून बनवतात. तर काय याच्यामध्ये लॉजिक होतं का रे? पातच टिक करून देणार तुम्ही. घरात बोलतो आपण कंटिन्यू ठीक आहे, जसं कळतं झालं तसं बोलतोय. पर्याय क्रमांक डी डाळिंब. चला पुढचा प्रश्न पहा. व्हाईट रस्ट हा कोबीवरील रोग कशामुळे होतो? पर्याय क्रमांक बी अल्बुगो कॅडिडा. कापसातील भिट्टी वाणाचा अर्थ कशाशी निगडित आहे? चला सांगा. पर्याय क्रमांक सी बॅसिलस थुरिजन्सिस. चला पुढचा प्रश्न पहा. धिंगरी अळंबीला टिंबटिंब अळिंबी असेही म्हणतात. पर्याय क्रमांक सी आयस्टर. चला पुढचा प्रश्न पहा. भारतात कृषी मालाच्या निर्यात क्षेत्राची स्थापना करण्यासाठी प्रोत्साहन देणारी संस्था कोणती? पर्याय क्रमांक बी अपेडा. हा प्रश्न तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. जिथून सुरू केलं ना तेच महत्त्वाचं. मुद्दाच माहिती नाही, बेसच माहिती नाही तर मग काय होणार? हा प्रश्न पण येतोय. याचं उत्तर कमेंट्समध्ये सांगायचं. आजचा कितवा आहे? 41 का 42 आपला पाठ चालू आहे ठीक आहे. 41 का 42 भाग चालू आहे. याच्या पुढचा जो भाग राहणार आहे म्हणजे पुढचा भाग 42 का 43 जो भाग राहणार आहे ते एवढा महत्त्वाचा राहणार आहे. जे मी म्हणतोय फक्त भाषांतर चेंज होतंय. ते भाषांतर काय असतं, कसं असतं ते उद्याच्या लेक्चरमध्ये, उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. म्हणजे काय असतं ते, कोणतं भाषांतर म्हणताय मास्तर, घडी म्हणताय भाषांतर चेंज होणार आहे. तसेच प्रश्न आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. उद्याचा व्हिडिओ सर्वात महत्त्वाचा राहणार आहे. आता जसं आपण पुढे जाणार तशी प्रश्नाची लेवल पण चांगली होणार आहे. असे प्रश्न तुम्हाला मिळतील परीक्षेच्या उद्दिष्टानं महत्त्वाचे. आणि भाषांतर चेंज करून कसे प्रश्न येतात ते देखील तुम्हाला पाहायला मिळतील ठीक आहे. भेटू आपण अशाच पुढच्या प्रश्नसंचामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.